गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील लगाम चिटुगुंठा येथील दशरथ सीताराम अत्राम या व्यक्तीचा सुरजागड लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्यामुळे जागीच मृत्यू झालाय। दशरथ अत्राम हे रोडवरून जात असताना हा भीषण अपघात झाला। या घटनेनंतर संतप्त कुटुंबियांनी कंपनीकडून 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे, अन्यथा ट्रक पेटवून देण्याचा इशारा दिला आहे। लॉयड मेटल कंपनी अजून किती लोकांचा जीव घेणार असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय। खमन, चेरू, बोरी, शांतिग्राम, लगाम, मारकंडा, चवडमपल्ली, धनूर, चंदनखेडी आणि आष्टे या भागात लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे नेहमीच अपघात होत असतात आणि यात सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे। मात्र लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे। या रस्त्याने प्रवास करत असताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या गंभीर समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही, त्यामुळे संतप्त जनतेने कठोर कारवाईची मागणी केली आहे। लोकांच्या म्हणण्यानुसार जर हे लोह वाहतूक करणारे ट्रक थांबवले नाहीत तर आंदोलन उभारून सामान्य जनता रस्त्यावर उतरेल आणि हे ट्रक डिझेल, पेट्रोल टाकून जाळून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा मुलचेरा तालुक्यातील जनतेने दिला आहे। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।